नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय असा आहे की कांदा कोणत्या शेतकऱ्याने लावायचा आणि कोणत्या शेतकऱ्याने कांदा लावू नये. क्योंकि हा विषय मित्रांनो हा असा विषय निवडला आहे की काही शेतकऱ्यांचे खूप यामध्ये काही शेतकरी लखोपती झालेत आणि काही शेतकरी जे सामान्य शेतकरी आहेत यांचा खूप तोटा झालेला आहे. हे खूप यामध्ये लॉस गेलेले आहेत. यामुळे हा विषय निवडलेला आहे की शेतकऱ्यांना कळावं की आपण शेतकऱ्यांनी कांदा लावू का नाही लावा. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण कांद्यासाठी खर्च पाहूया. कांद्याला खर्च किती लागतो ते. तर मित्रांनो, 1 एकरी कांदा जर पेरणीसाठी किंवा लागवडीसाठी तर आपल्याला जवळजवळ 3 ते 4 किलो बियाणे लागते. आणि हे 1 किलो बियाणे जवळजवळ 1500 ते 2000 रुपये किलो आहे 1 किलो बियाणे. दुसरी गोष्ट म्हणजे खत. तर खत मित्रांनो, जर आपल्याला याची महादनची गोणी घ्यायची म्हणाल DAP येते तर 1800 ते 2200 रुपयापर्यंत गोण्या येतात खताच्या. आणि एकरी कमीत कमी एका वेळेस 4 गोण्या लागतात. तर अशा आपल्याला 2 वेळेस कांद्याला खत टाकावं लागते, एक आमोनीच्या टायमाला आणि एक लागवडीच्या टायमाला. म्हणजे जवळजवळ हाही खर्च आपल्या शेतकऱ्यांना खूप जास्त आहे. 3 नंबरची गोष्ट अशी की लागवडीसाठी जर तुमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसेल तर एकरी जवळजवळ 10,000 रुपये प्रति एकर असे आपण गुत्त्या पद्धतीने कांदा लागवडीसाठी दिले जाते. तर एकरी 10,000 रुपये खर्च लागवडीचा पकडा. ते पुढचा मुद्दा आला की फवारणी. फवारणी लागवडीपासून तर कांदा उपटणेपर्यंत कमीत कमी एकरी 15,000 रुपये फवारणीचा खर्च आहे. तर फवारणीच्या नंतरचा खर्च येतो ती लास्ट शेवटचा खर्च कांदा कापणी, काढणी आणि कांद्याची गोणी. तर आज जर पाहिलं तर 10 ते 15,000 रुपये एकर कांदा कापून भरून दिला जातो लेबरकडून. आणि कांद्याची गोणी जर पाहिली तर 45 रुपयाला गोणी आज रेट आहे 2026 एप्रिलमध्ये. 45 रुपये एका गोणीची नुसती मोकळी गोणीची किंमत. म्हणजे बघा हे भाव कुठे वाढलेत ती. पूर्ण पद्धतीने शेतकऱ्यांना प्रत्येक भाव वाढला आहे, फक्त शेतकऱ्यांच्या पिकाला भाव वाढत नाही. पुढचा मुद्दा असा की गाडी भाडे शेवटचं आपण न्यायचं तिथं गाडी भाडं आणि तिथं जाऊन पण ज्या आडते जिथं आपण कांदे टाकतो ती पण पट्टी फाडावी लागते, ते वेगळंच. आणि हे तर जाऊ द्या, पण त्याच्या अगोदर पण काही अडचणी आहेत शेतकऱ्यांना. 12 नद्या आड्या येतात. अतिवृष्टी, गारपीट, जंगली प्राणी यापासूनही शेतकऱ्यांना कांद्याला खूप धोका आहे. याच्यानंतरचं मी जे बोललो हे मुद्दे सगळे याच्यानंतरचे आहेत. तर अशा पद्धतीने शेतकऱ्याला एकरी 60 ते 70,000 रुपये निव्वळ 1 एकरामागं खर्च आहे. याच्यामुळेच मी विषय निवडला की कोणत्या शेतकऱ्याने कांदा करू नये, कोणत्या शेतकऱ्याने कांदा लावायचा नाही. तर पाहूया मित्रांनो, सर्वात प्रथम जे अल्पभूधारक शेतकरी आहेत की ज्यांच्याकडं 2.5 एकर 3 एकरच्या आतमध्ये क्षेत्र आहे, त्यांनी अजिबात कांदा लावायचा नाही. एकही कांदा लावायचा नाही त्या शेतकऱ्यांनी. अल्पभूधारक शेतकरी. 2 नंबर आहे कर्जबाजारी शेतकरी, ज्याच्यावर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांनी कांद्याच्या अजिबात वाटं जायचं नाही. कारण का कांदा तुम्हाला आणखी कर्जामध्ये घालू शकतो. ठीक आहे, तुम्ही मान्य करतो मी की तुम्हाला लखोपती करीन, पण आपण लखोपती ते एक पत्ता खेळायसारखं आहे, लखोटरा खेळायसारखं आहे. तुम्ही लखोपती व्हायच्या नादात भिकारपती पण होऊ शकताय. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी ज्याला कमी शेती त्यांनी. 2 नंबर आहे कर्जबाजारी शेतकरी, यांनी कांदा लावायचा नाही. 3 नंबरचा शेतकरी, ज्या माणसाकडे मनुष्यबळ कमी आहे, घरामध्ये 1 किंवा 2च माणसं आहेत, 3 माणसं आहेत, अशांनी कांदा लावायचा नाही. कारण कांद्याला तुम्हाला कांद्या लागवडीसाठी माणसं लावावी लागतील, कांदा उपटणीसाठी, कापणीसाठी, कांदा भरवण्यासाठी, गोणे भरवण्यासाठी सुद्धा तुम्हाला माणसं लावावी लागतील. जर एवढा खर्च जर तुम्ही नुसतं लेबरवर घालत राहिला तर कांद्यात तुम्हाला काय परवडणार आहे कांद्यामध्ये. चौथा आहे नवीन शेतकरी. आता याला कांद्याचे पैसे झाले, त्याला कांद्याचे पैसे झाले म्हणून मी पण कांदा लावतो, म्हणून असं मी 2-4 एकर कांदा लावून झाला एकाच वेळेस, अजिबात नाही. अशा पद्धतीने तुम्ही खूप तोट्यात जाण्याची शक्यता, दाट शक्यता असते. कारण कांद्याला दरवर्षी भाव राहिले अशी काही गॅरंटी नाही. 1 वर्षी भाव असेल तर 4 वर्षी भाव नसतो. 4 वर्षी सलग ज्यावेळेस भाव कमी असेल त्याच वर्षी कांद्याला भाव भेटतो. आज जर म्हटलं तर एप्रिल 2026 आज कांद्याला आईलानगर येथे फक्त 500 रुपये भाव आहे. तुमच्या भागामध्ये काय भाव चालू आहे ते मला सांगा. आईलानगरमध्ये आजचं मार्केट झालं आहे 2026, आज 20 तारीख आहे एप्रिलचा. तर 500 रुपये प्रति क्विंटल भाव चालू आहे आज अहिल्यानगरला. तुमच्या भागामध्ये काय भाव आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, समजलं कोणत्या सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. अल्पभूधारक शेतकरी, कर्जबाजारी शेतकरी, मनुष्यबळ कमी असणारे शेतकरी, पाण्याचा अभाव असणारे, ज्याला पाणी कमी, एका पाण्यातून सुद्धा कांद्याचं पीक जाऊ शकतो. त्यामुळे पाणी कमी असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा कांदा लावायचा नाही. नवीन शेतकऱ्यांनी जास्त कांदा लावू नये. थोडा लावायला झाला तर 1 एकर, अर्धा एकरच्या आतमध्ये. तर कळलं का? हां, आता पुढचा मुद्दा, कोणते शेतकरी कांदा लावू शकतोय. तर मी जे वरचे 4-5 पॉईंट सांगितले याच्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल, तुमच्याकडे जर अर्जंट पैशाची काही गरज नसेल, तुमच्याकडे कर्ज नसेल, तुमचं सगळं व्यवस्थित चालू असेल, तर तुम्ही 1 एकर 2 एकर कांद्याला ट्राय करू शकता, प्रयत्न करू शकता. पण ज्याला मी सांगितले हे पॉईंटमध्ये बसतात त्यांनी अजिबात कांदा लावायचा नाही.
दुसरी पिकं लावा तुम्ही भरपूर. कापसामध्ये पण शेतकऱ्यांना थोडंफार परवडते आजसुद्धा. मका लावा, मका पेरा, कणसाची मका लावा, याच्यामध्ये पण चांगले पैसे मिळतात. आणि बाजरी करा, बाजरीमध्ये पण पैसे आहेत मित्रांनो. कमी कमी खर्चामध्ये, खर्च कमी, पैसे पण कमी आहेत पण खर्च पण कमी आहे. यामुळे कांद्याच्या जास्त जास्त हाव करण्यापेक्षा थोडा विचार करून पीक करा. आणि आपले पाऊल फुकून टाका. शेतकऱ्यांना खूप वाईट परिस्थिती चालू आहे. त्याच्यामुळे आपण जास्त हव्यासापोटी आपले पायावर दगड ठेचून घेऊ नका, अशी माझी विनंती आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओला.